माझं नाव ईश्वरी अरुण शिरोळे. माझ्या शाळेचे नाव श्री साईनाथ हायस्कूल अळकुटी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. मी 9वी मध्ये हा ॲप डाउनलोड केलेला होता. आता मी 10वीला गेलेले. तू ग्रोइंग डॉट्सचं जे तुला शाळेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं, तर त्याचा तू वापर केला तर तुला त्याचा काय फायदा झाला? एक्झाम मध्ये आन्सर लिहिता आले, एमसीक्यू वगैरे जास्त करून असेसमेंट मी सोडवायला यायचे. तर त्याचा फायदा पण झाला. आणि जे कर्मवीर विद्या प्रबोधिनी जे एक्झाम व्हायचे स्कूलमध्ये, त्याच्यामध्ये एमसीक्यूज असतात ना, त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला आणि मार्क्स वाढले मग. ओके. बरं, तुला तुझे कोणते असेसमेंट सोडवायचे, तू रिव्हिजन करायचीस, राईट? तर मग आता हे करत तुझे कोणते चॅप्टर वीक आहेत, काय आहेत, असं कधी लक्षात आलं तुझ्या? हा, त्याच्यावर त्या ॲपवर समजतं कोणता चॅप्टर वीक आहे, कोणता स्ट्रॉंग आहे. परत ते स्कोर पण समजायचे. ओके, मग मग त्याचा तुला काय फायदा झाला बरं? वीक वीक आहे हे समजल्यानंतर तुला त्याचा काय गोष्ट, तू काय करण्यासाठी तुला मदत झाली त्याच्यातून? म्हणजे मला जो चॅप्टर किंवा जो सब्जेक्ट वीक आहे त्याचं म्हणजे जास्त रिव्हिजन करून मग तो स्ट्रॉंग केला. ओके, ग्रेट. आणि अजून त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुला आवडल्यात बरं ऍप मधल्या, की ज्या तुला अभ्यासासाठी उपयुक्त ठरल्यात? तेच असेसमेंट सोडून आपल्याला फायदा होतोच. पण कोणता चॅप्टर किंवा सब्जेक्ट वीक आहे हे पण समजतं. रिव्हिजन करता पण येते. आणि आपल्या स्कूल रँक वर पाहता पण येतं मार्क्स किती वगैरे. ओके, ग्रेट. तुला सगळ्यात जास्त कोणकोणत्या विषयांसाठी या ग्रोइंग डॉट्स परकचा उपयोग झाला बरं? हिस्ट्री, जिओग्राफी आणि मॅथ, सायन्स. मॅथ, सायन्स. ओके. वार्षिक परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये तुला याचा कशा पद्धतीने फायदा झाला? म्हणजे जे काही आपल्या मनाने उत्तर लिहायचे असते त्यासाठी जे व्हिडिओ ग्राउंड वर यायचे, ते ओपन केल्यावर ते समजून घेतलं. मग त्याचे म्हणजे आपलं उत्तर लिहिता आले मनाने, आणि एमसीक्यू वगैरे ते जर जमलंच करायला. ओके. तू दिवसातून किती वेळ द्यायची बरं हे करण्यासाठी? 15 ते 20 मिनिटं. ओके, ग्रेट. तुला आता 2-3च महिने वापरायला मिळालं ग्रोइंग डॉट्स परत. जर तुला सुरुवातीपासून जर ते मिळालं, म्हणजे अकॅडमिक इयर सुरू होताना, तर तुला काय फायदा जाणवेल बरं? आता 10वीला तू जात आहेस तर. स्टार्टिंग पासून केलं तर बराच फायदा होईल. आता मध्ये म्हणजे 2-3च महिने वापरला आला ना, मग स्टार्टिंग पासून बराच फायदा होईल. मग सगळे चॅप्टरची रिव्हिजन होईल. म्हणजे सगळे नाही समजलं एखाद्या स्कूलमध्ये तर मग त्या ॲपवर समजून घेता येईल. असे बरेचसे फायदे होतील. ओके.